महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत नाशिकमध्ये जी भरती येणार आहे त्याबद्दल आपण माहिती व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ महत्त्वाचा असा की नाशिकमध्ये जी अंगणवाडी भरती आहे, आता तुम्ही म्हणसाल की काही ठिकाणी झाली असेल, तर तशी नाही मित्रांनो, मोठी अशी भरती बाकी आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे या भरती थोडी पेंडिंगमध्ये पडलेली आहे. पण ही भरती कशा प्रकारे येऊ शकते, याची जागा किती असेल, याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया. आणि नाशिकची भरतीबद्दल माहिती घ्यायच्या अगोदर आपल्याला अंगणवाडीचा थोडा इतिहास माहीत असायला पाहिजे की ही भरती का घेतली जाते आणि याची सुरुवात कशी झाली. तर या व्हिडिओमधून तुम्हाला या अंगणवाडी भरतीचा इतिहास पण माहीत होईल. त्यानंतर याची पदसंख्या किती असते, पदं कोणकोणती असतात, या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. सुरुवातीला अशी माहिती की या अंगणवाडीची सुरुवात 19व्या शतकापासून सुरुवात झाली होती. म्हणजे जी अंगणवाडीची स्थापना किंवा आपण म्हणू की सुरुवातच ही 19व्या शतकापासून झाली. लॉर्ड कर्झन हा भारताचा व्हाईसरॉय होता त्यावेळेस. त्यांनीच किड गार्डन म्हणजे KG1 KG2 याची पद्धत आपल्या भारतामध्ये लागू केली. आता या भरती लागू करण्याची पद्धत किंवा या भरती किंवा KG1 KG2 लागू करण्याची महत्त्वाचं का, तर त्यावेळची जी शिक्षण पद्धती आहे त्यावरती डिपेंड होती. कारण की लहान मुलांना शिक्षण देण्याचं काम KG1 KG2 पासून सुरुवात व्हावी त्यासाठी त्यांनी ही पद्धत अंमलात आणली. आणि आता आपल्याला 2024 मध्ये हवी चालू आहे, तर आपल्याला ती अजून पाहायला मिळते. जे आपलं प्राथमिक शिक्षण असतं त्यामध्ये तुम्हाला KG1 KG2 पाहायला मिळतं. ही त्यावेळीचीच पद्धत आहे. त्यानंतर सन 1887 पासून भारतामध्ये बाल शिक्षणाचा संघटनेचा असा उल्लेख आढळतो तुम्हाला, ज्यामध्ये 5 वर्षाच्या मुलांना शाळेत प्रवेश घेतल्यापासून तर त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. त्यानंतर त्यांना गाणी, त्यांना खेळ शिकवले जातात आणि त्यांच्या ज्या क्रिया घडून आणण्याचे काम असतं ते तुम्हाला 4 वर्षाच्या वर्गामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे जेव्हा मुलगा तुमचा 4 वर्षाचा होतो तेव्हा तुम्ही त्याला बालवाडीमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये घालता. तिथे त्याचं शारीरिक विकास, त्यानंतर त्याचा बौद्धिक विकास करण्याचं काम हे अंगणवाडीद्वारे केलं जातं. त्यानंतर 2 ऑक्टोबर 1975 रोजी भारत सरकारच्या एकात्मिक बाल विकास या योजनेअंतर्गत अमरावतीमध्ये, आणि अमरावतीचा जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये धारणी एक तालुका आहे, आणि मुंबई ही धारावी या 2 ठिकाणी बालविकासाच्या पोषण आणि आहाराच्या दर्जा सुधारण्यासाठी, बालमृत्यूचे प्रमाण आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी या एकात्मिक बालविकास योजनेची सुरुवात महाराष्ट्रामध्ये करण्यात आली. त्यानंतर केंद्र आता कुठे कुठे स्थापन आहे भारतामध्ये ते पाहूया. मित्रांनो, भारतामध्ये जे अंगणवाडी केंद्र आहे ते ग्रामीण बाल संगोपन केंद्राचा एक प्रकार म्हणून ओळखला जातो. भारतीय सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणाली हा एकचा भाग आहे आणि बालकांची जी भूक असते ते कुपोषण याचा सामना करण्यासाठी एकात्मिक बाल विकास विभागांतर्गत हा कार्यक्रम राबवला जातो. आणि भारत सरकारने याला 1975 रोजी सुरुवात केली होती. त्यामध्ये विविध प्रकल्प राबवण्यात येतात. त्याची जी टोटल संख्या आहे ती 104 असून ग्रामीण आणि आदिवासी प्रकल्पाची संख्या ही पूर्णच्या पूर्ण 449 एवढी आहे. आणि सर्वच्या सर्व तुम्ही जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं झालं तर सर्व जे एकूण प्रकल्प आहेत ते 553 एवढे आहे. ही पूर्ण आपल्या भारतामध्ये जे अंगणवाडी केंद्र असतात त्याची प्रकल्प संख्या आहे ही 553 आहे. आणि आपल्या राज्यामध्ये एकूण अंगणवाड्याची संख्या ती 97,475, आणि त्यामध्ये मिनी अंगणवाडी जर धरल्या तर त्या पूर्ण 13,011 आहे. अशा टोटल अंगणवाडीची जी संख्या आहे ती 1,10,486 वर जाते. हे आपल्या भारतामध्ये एवढे प्रकारचे अंगणवाडी केंद्र आहेत. आता मित्रांनो, अंगणवाडी अंतर्गत केली जाणारी कामे कोणकोणती असतात त्याबद्दल माहिती घ्या. तर भारतामध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीचा हा एक भाग म्हणून ओळखला जातो. मूलभूत आरोग्य सेवाचा जो क्रियाकलाप आहे, आता म्हणजे क्रिया घडतात त्याच्यामध्ये तुम्हाला गर्भनिरोधक, समुपदेशक, त्यानंतर त्यांचा पुरवठा, पोषण शिक्षण आणि पूरक अशा प्री-स्कूल ज्या क्रिया घडतात त्याच्यातून तुम्हाला केल्या जातात. त्यानंतर या केंद्राचा जो उपयोग आहे तो ओरल डिहायड्रेशन सॉल्ट हे पुरवण्याचं आहे. त्यानंतर मूलभूत आणि औषधे, गर्भनिरोधक डेपो, त्यानंतर विविध प्रकारच्या औषधी तुम्हाला अंगणवाडीतून मिळत असतात. 31 जानेवारी 2013 पर्यंत 13.7 लाख मंजूरपैकी तब्बल 13.3 लाख अंगणवाड्या आणि मिनी अंगणवाड्या असतात. हे एवढं केंद्र कार्यरत आहे. आणि याच्यापैकी जे काम चालतं त्याच्यामध्ये पोषण असतं, अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण असतं, त्यानंतर त्यांचं पोषण आहे, आरोग्य शिक्षण आहे, लसीकरण आहे आणि आरोग्य तपासणी आहे, अशा विविध सेवा तिथे पुरवल्या जातात तुम्हाला.
आता अंगणवाडी भरतीबद्दल आपण माहिती घेऊया, की याच्यामध्ये किती प्रकारची पदे असतात, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. त्याच्या अगोदर तुम्हाला जर नवोदय विद्यालयाची थोडीफार माहिती पाहिजे असेल किंवा तुमच्या विद्यार्थ्याला नवोदय विद्यालय कसं असतं, त्याची ॲडमिशन कशी असते, याच्याबद्दल जर माहिती पाहिजे असेल, तर वरती एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये पहा. तुम्हाला ॲडमिशनपासून ते तुम्हाला कशी प्रवेश मिळवायचा याबद्दल सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये मिळेल. आता आपण अंगणवाडी भरतीमध्ये जे मुख्य पदे असतात त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर तुम्हाला हा अंगणवाडीमध्ये जो फॉर्म असतो तो ऑनलाईन आणि ऑफलाईन भरता येतो. आणि त्याच्या ही जेव्हा भरती येईल तेव्हा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल किंवा ऑफलाईन तुम्ही जर दिलेला असेल तर तो कुठे द्यायचा त्याबद्दल आपण पाहूया. पण तो दिलेला असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आता याच्यामध्ये तुम्हाला 4 मुख्य पदे असतात. त्याच्यामध्ये आशा स्वयंसेवक असं एक पद आहे. दुसरं पद असतं ते अंगणवाडी पर्यवेक्षक, त्यानंतर अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका, अशी मुख्य 4 पदे तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. आता याच्यामध्ये अंगणवाडी भरतीचा जो शैक्षणिक पात्रता आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि तुमच्याकडे ती असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे 8वी आणि 10वी पास तुमच्याकडे 8वी आणि 10वी पास जर पात्रता असेल तर तुम्ही अंगणवाडी मदतनीस म्हणून फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला अंगणवाडी सेविका म्हणून फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे 10वी आणि 12वी पास झाला पाहिजे. 10वी पैकी किंवा 12वी दोन्हीपैकी एक असलं तरी चालेल. जर तुम्ही पर्यवेक्षिका हे जर पद पाहिजे असेल तर तुम्हाला डिग्री मिळवलेली पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे एक पदवी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर तुम्ही सर्वसाधारण 12वी उत्तीर्ण जर असाल तर यापैकी 8वी त्याच्यानंतर जे वेगवेगळे पद येतील ते तुम्ही ते भरू शकता. यासोबत जर तुमचं उच्च शिक्षण झालं असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जातं, म्हणजे तुमची सिलेक्शन होण्याची प्रोसेस फास्ट होते. त्यानंतर जर तुमच्याकडे कम्प्युटरचं नॉलेज असेल म्हणजे त्याच्याकडे तुम्हाला CCC किंवा MSc या दोन्हीपैकी तुमच्याकडे एक कोणतंही प्रमाणपत्र असायला पाहिजे, तेव्हा तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्स जास्त असतात. जर MSc बद्दल तुम्हाला काही नॉलेज पाहिजे असेल किंवा माहिती पाहिजे असेल, प्रमाणपत्र पाहिजे असेल किंवा कोर्सबद्दल माहिती घ्यायची असेल तर आपल्याला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये एक WhatsApp नंबर दिलेला आहे, तिच्यावर तुम्ही SMS करा, मी तुम्हाला त्याची डिटेल माहिती देईन. आता नाशिकमध्ये जी भरती होणार आहे त्याच्यामध्ये तुमचं वय किती असायला पाहिजे ते पाहून घ्या. तुम्हाला जर जी तारीख आहे, आता जी तारीख तुम्हाला समजा फॉर्म भरायची असेल त्या तारखेपर्यंत तुमचं वय 18 कमीत कमी असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही 18 पेक्षा खाली नसायला नको, 18 पेक्षा जास्त मोठे वयाचे पाहिजे. आणि तुमचं जास्तीत जास्त वय ते 38 वर्षापर्यंत चालतं, म्हणजे तुम्ही 38 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकता. पण जर तुम्ही समजा OBC ST आणि SC कॅटेगरीत येत असाल तर तुम्हाला 43 वयापर्यंत फॉर्म भरता येतो. आणि जर त्याच्यामध्ये तुम्ही अपंग किंवा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व्यक्ती असाल तर तुम्हाला 45 पर्यंत हा फॉर्म भरता येतो. त्यानंतर आता अंगणवाडी भरतीचा जो पगार असणार तो किती असतो ते पहा. मित्रांनो, सर्वसाधारण जो पगार असतो तो 9,300 ते 34,800 पर्यंत असतो. आता याच्यामध्ये जो त्यांचा ग्रेड पे असतो तो 4,100, म्हणजे तुमचा जर 9,400 पेमेंट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जिथे तुमचं ठिकाण आहे तिथे तुम्हाला 4,100 एक्स्ट्रा दिले जातं. आणि हा पगार फिक्स असा नाही, तो कमी जास्त येऊ शकतो. आता शक्यतो पगार हा कमी ज्या महिला लागतात त्यांना पगार कमी मिळतो, पण त्यांचं जेव्हा शिक्षण किंवा त्यांचा अनुभव जास्त होतो त्यांना पगार वाढवून दिला जातो. आणि आता सरकारने खूप मोठ्या त्यांच्यासाठी योजना राबवल्या आहेत. त्यांना मोबाईल, त्यांना त्यांच्या घरपोच काही साधन सुविधा पुरवल्या जातात. आता या भरतीसाठी लागणारी तुम्हाला कागदपत्रे कोणती ती तुमच्याकडे असाल तर तुम्ही जमा करून ठेवा. तुमच्याकडे आधार कार्ड तुमचं अपडेट असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे तुमच्या वडिलाचं किंवा तुमच्या पतीचं असलं चालतं. त्याच्यानंतर तुमच्या शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड असायला पाहिजे. राशन कार्डमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे जी कास्ट आहे OBC ST ओपन जी असेल ती तुमच्याकडे कास्टचं सर्टिफिकेट असायला पाहिजे. त्यानंतर तुमचं शैक्षणिक पात्रता म्हणजे तुम्ही 12वीवर फॉर्म भरत असेल तर 12वीची मार्कशीट लागेल. 10वीचा भरत असेल तर 10वीची मार्कशीट लागेल. ग्रॅज्युएशनवर भरत असेल तर ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट लागेल. आणि आदिवास म्हणजे डोमिसाईल, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे तुम्हाला प्रूव्ह करून तुमचं एक सर्टिफिकेट मिळतं, तुम्हाला ते सर्टिफिकेट तिथे लागेल. आणि तुमच्या जर समजा बालवाडीमध्ये कुठं कामं केलं असेल त्याचा अनुभव असेल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट तिथे जोडावे लागतील. आणि जर मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर अंगणवाडी भरतीबद्दल त्याचा अभ्यासक्रम काय असतो, समजा इथं परीक्षेसाठी पेपर असतो तर तो त्याचा सिलेबस काय असेल तर तुम्हाला वरती एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो सिलेबस पाहू शकता. तुम्हाला सिलेक्शनसाठी अभ्यास लागेलच मित्रांनो. आता अंगणवाडी भरतीचा निवड प्रक्रिया कशी असणार ते पाहूया. मित्रांनो, महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत ऑनलाईन वेबसाईटवर तुम्हाला माहिती मिळते किंवा तुमच्या ग्रामपंचायत असते त्या ग्रामपंचायतमध्ये तुमचा निकाल प्रदर्शित केला जातो. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक देऊन टाकेल की womenchild.maharashtra.government.in, याच्यावर तुम्ही जाऊन तो फॉर्म चेक करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन कसा भरता त्याबद्दल माहिती घेऊ शकता. किंवा दुसरी एक ऑफिशियल साईट मी एक ब्लॉगची दिली, तिच्यावर तुम्ही ती माहिती वाचून तुमचा तिथेच अप्लाय करू शकता, तिथे तुम्हाला ऑप्शन मिळेल.
आता लास्टमध्ये मित्रांनो या अंगणवाडी भरतीसाठी अर्ज कसा करावा लागतो याबद्दल आपण माहिती घेऊया. आता जर तुम्ही जेव्हा ही अंगणवाडीची भरती येईल, तुम्हाला जेव्हा माहिती होईल की आपल्या इथे आता अंगणवाडी भरती सुरू झाली, तर तिथे तुम्ही तो अर्ज तुम्हाला ऑनलाईन आपल्या साईटवर जाऊन तुम्ही तो फॉर्म भरा किंवा तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन तो फॉर्म भरू शकता. आणि तुम्ही जेव्हा समजा या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जी लिंक आहे तिच्यावर जाऊन तुम्ही आपला या अर्जावर क्लिक करा. त्यानंतर महिला व बाल विकासाच्या विभागाच्या अंतर्गत जी वेबसाईट दिली जाते तिच्यावर फॉर्म भरून टाका. तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती, त्याच्यानंतर तुमचं नाव, पालकाचे नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, पत्ता आणि इत्यादी सर्व माहिती अर्जामध्ये भरावी लागते. हा अर्ज तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन भरू शकता. जर ऑफलाईन भरायचा झाला तर तुम्ही कुठे भराल, तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये असेल तर ग्रामपंचायत, तुम्ही महानगरपालिकेच्या स्तरावर भरू शकता. महानगरपालिकेमध्ये एक महिला व बाल विकास विभाग असा एक विभाग असतो, त्या विभागामध्ये जाऊन तुमचे सगळे डॉक्युमेंट तिथे सबमिट करा. जेव्हा भरती येईल तेव्हा तुम्हाला तिथे कळवण्यात येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर या कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.